राज्यात शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपले सरकार पोर्टलवरील 500हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार आहेत। या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात व्हॉट्सअॅप गव्हर्नन्सचा नवा अध्याय सुरू होत आहे। या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटलं आहे। आशियातील सर्वात मोठा टेक फेस्ट असलेल्या मुंबई टेक वीक 2025 मध्ये मुख्यमंत्री बोलत होते। त्याचसोबत एनपीसीआय या जगातील सर्वात मोठ्या यूपीआय पेमेंट गेटवे कंपनीचं मुख्यालय मुंबईत सुरू केलं जाणार आहे असं सांगत त्या संदर्भातली कागदपत्र काल कंपनीला सुपूर्द केल्याचं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमात मॅकन्झीच्या अहवालाचं त्यांनी प्रकाशन केलं। या अहवालानुसार तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि तंत्रज्ञानाधारित स्टार्टअपच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे। तसंच या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र 2035 पर्यंत जागतिक स्तरावर नेतृत्व करेल असा आशावाद देखील नोंदवण्यात आला। मुंबई हे उद्योगशील शहर असून अनेक उद्योग आणि उद्योजक इथं तयार झाले आहेत। त्यांची प्रेरणादायक कहाणी तरुणांपर्यंत पोहोचावी म्हणून मुंबईत उद्योजकांची गाथा सांगणारं संग्रहालय निर्माण करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली। या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगल्या अनाउन्समेंट आम्ही केलेले आहेत। यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केलाय ज्यात व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील। 500 सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील। दुसरी महत्वाची अनाउन्समेंट अशी आहे की आज एनपीसीआय ज्यांनी यूपीआय तयार केलेला आहे, जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला, ज्याला 80 देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा एनपीसीआयचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत।